नाही का? मग त्याचा काय राग मानायचं? एक मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश काय, कुटुंबाच्या कुटुंब काही चहा काही माणसं येते. मुक्ताबाई काय, स्वपन काका काय, ज्ञानेश्वर महाराज काय, निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज. त्यांना कशाचं काही गद्य नाही पद्य नाही, हे सतत समाधी अवस्थेत. इकडं तरी वागत होते तिकडे समाधी अवस्थेत. म्हणून त्यांच्या समाजात त्यांची काही गडबडच नाही. कुठे त्यांनी काही केलंच नाही, समाजाला किंमत दिली नाही, व्यवहाराला किंमत दिली. निवृत्ती त्यांचं नाव, निवृत्तीचा या नाव, निवृत्तीचा या बरव, दया निवृत्तीची राणी निवृत्तीची. या निवृत्तीचं नाव निवृत्ती आहे, प्रवृत्तीचा स्पर्श नाही. आणि यांचं राज्य म्हणजे निवृत्ती आहे. सगळं निवृत्ती म्हणजे स्वरूपावस्था आहे. अशी अवस्था काहीच्या काही अवस्था आहे महाराज निवृत्तीनाथ महाराज. कोणी बोललं काय आणि कोणी काय केलं काय, काय परवा आहे काय महत्व आहे त्याला? कोणी चांगलं म्हटलं काय महत्व आणि कोणी नाव ठेवलं काय महत्व त्याला? लोकाला काय महत्व द्यायचं? लोकाला काय कळतं? त्यांना जेवढं कळत असतं तेवढं ते बोलत असतील. पण आपल्याला जे कळतंय त्या मानानं आपल्याला त्या बोलण्याचा अर्थाचा आपल्याशी काही संबंध नाहीये. ते जे बोलतात ते ज्याला बोलतायत ते आपण नाहीये, त्याला ते बोलतायत. जे आपण आहोत त्याला ते बोलू शकत नाही. आम्ही आत्मस्वरूप आहे, आम्ही ब्रह्मस्वरूप आहे. काय आत्मस्वरूपाला बोलता आणि ब्रह्मस्वरूपाला बोलता? आत्मा कळेना आणि ब्रह्मही कळेना. आणि आपण तर आत्मरूप ब्रह्मरूप आहोत. आणि ब्रह्माला कोणाच्या बोलण्यानं काही होत नाही, आत्म्याला कोणाच्या बोलण्यानं काही होत नाही. मग बोलण्यानं आपल्या आत्मस्वरूपाला ब्रह्मस्वरूपाला काही बाध जर येत नाही, तर मग त्यांच्या बोलण्याचा राग आणि बोलण्याचं दुःख मानायचं कशा करता? विठ्ठल हो, तुकाराम महाराज सांगतात, भुंकती ती द्यावी भुंको, आपण त्याचे नये शिको, आपण त्याचे नये शिको, आपण त्याचे नये शिको. भुंकती ती द्यावी भुंको, आपण त्याचे नये शिको, आपण त्याचे नये शिको, आपण त्याचे नये शिको. भुंकणारे त्यांना भुंकू द्या, आपण त्यांचं शिकू नये म्हणजे आपणही भुंकू नये. तो कुत्र्यासारखा भुंकतोय, कुत्र्याला कळत नाही हा साधू आहे का चोर आहे का चांगला आहे का वाईट आहे का स्वर आहे का यांचा काका आहे का मामा आहे. कुत्र दारातलं कोणावर भुंकत असत, परिचयाचा मानव सोडून ते कोणावर भुंकत असत. आता साधूवर कशाला भुंकाव? साधू म्हणजे चोर नाही, पण कुत्र ते साधूला पाहिले का भुंकत. मग आता कुत्र भुंकलं म्हणजे साधून पुन्हा भुंकाव का त्याला? म्हणून तर साधू कोणी नाव ठेव, कोणी शिव्या देव. मान करे कोई मुंह पर मारे, दोनों उसको प्यारे, ओ नर नहीं बारे नहीं बारे, सब दुनिया से न्यारे. सगळ्या दुनियेहून वेगळे हेच आमचे हे संत महात्मे आहेत. आणि या संत महात्म्यांच्या शरीराच्या, त्यांच्या शरीराच्या नामस्मरणानं, त्यांचं जे नाव आहे त्या नामस्मरणानं पाचकी तुमच्या आमच्यासारखी पाचकी उद्धरून जातात. त्यांच्या नामाचं एवढं महत्व आहे. त्यांच्या शरीराला नाव आहे, त्यांच्या शरीराचंही महत्व आहे. तुमच्या आमच्या शरीराचं दुनियेच्या काय महत्व आहे? पण त्यांचं जे शरीर आहे, शरीर तर तसं सांगायला वेळ नाही. आपण तर आमचा तसंच राहून गेलेला आहे. आपला अभंग आहे कोणता आहे? हा अभंग आहे. आजपर्यंत मी तुम्हाला महात्मा सांगितला. हे जे महात्मे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, चांगदेव महाराज, तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांच्या पुढे जे महात्मे आहेत त्या महात्म्यांच्या शरीराला उद्देशूनच बोलतात. जो संत आहे, साधू आहे, महात्मा आहे, त्याचा देह तुमच्या आमच्या जगाचे दुनियेचे देह
संतांचं शरीर जे आहे ते पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, तो वदे अच्युत सर्व काळ, जो जो कोणी अच्युत या नामाचा जप करतो त्याचा देह पवित्र, त्याची वाणी पुण्यवंत. अच्युत या नामाचा, अच्युतानंत गोविंद म्हणून गेलो मग. नामोच्चारण भेषजात वैद्यक शास्त्रकार सांगतायत ते भेषज म्हणजे औषध, ते हे औषध सांगतायत. नामस्मरण, नामोच्चारण, नामस्मरण. अच्युत अनंत गोविंद, अच्युत देवाचं नाव आहे, अनंत देवाचं नाव आहे, गोविंद देवाचं नाव आहे. अच्युतानंत गोविंद या नामोच्चारण भेषजात, या नावाचं हेच औषध आहे, उच्चार हेच औषध आहे. यानं काय होतं? नश्यंती सकला रोगा, सगळे शरीरातले रोग नष्ट होतात. आणि काय म्हणता तुम्ही? सत्यम सत्यम वदाम्यम, मी बोलतो हे सत्यम सत्यम द्विवार त्रिवार सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल झाला बोला कुंडली गौरव्यार्थ श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज, पंढरीनाथ महाराज. झाला विठ्ठल म्हटलं. अहो म्हणजे कुठपर्यंत आलायचं? मग 3.25 तास झाले का? झाले का? पण मग ठेवून देऊ का? वैतागले का तुम्ही? तुम्ही नाही समाजाचं, समाजवादी खाली बसायचंय, कुठपर्यंत बसायचंय? समाज आहे अखेर एका ठिकाणी बसायचंय, त्यात अंधार आहे पुन्हा. आणि पुन्हा आता तुमच्या पुढे काही आहे का? काही जेवण झालेलं आहे? 5 वाजता जेवण सगळ्यांचे झालेले आहेत, पण जे नंतर आले ते आता उद्या सकाळी साहेबाचेच पंगत आहे बरं का, माननीय लोक. तो उद्या सकाळी 3-3.15 तास कीर्तन झालं. आणि मी उभं राहण्यासारखा माणूस नाहीये, मला उभं राहता येत नाही. आतापर्यंत मी उभं राहिलो काय? मला लोकांनी उठूनच उभं केलं कालपासून, परवापासून. मी आजारी आहे तरी पण तुम्ही उभं राहून तुमची देवाची, जनता जनार्दनाची सेवा केली. इकडे काठी हातात, इकडे वर आधार आहे, आणि कसं तरी उभं राहून सेवा करता आली तशी केली. वेडे वाकुडे गायन परी तुझा म्हणवेन, सांगायचं तात्पर्य. आणि महात्म्यांचा जो देह आहे, तुम्ही आम्ही महात्म्यांना नमस्कार करतो, महात्म्यांची पूजा अर्चा करतो, महात्म्यांच्या समाधीची पूजा करतो, महात्म्यांचं नामस्मरणही करतो. तेव्हा हे जे संत महात्मे सनक सनंदना सनातन सनत कुमार सनातन सनत सुजात, हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यांच्यापासून तो आज सांगायचे कोणी संत आहेत, खरे संत आहेत. संत आहेत आणि असंत आहेत, दोन्ही मिळून लोक संत समजतात. संत आहेत त्यात असंतही आहेत. संतासारखा असंताचा विषय, त्यामुळं दोन्ही दिसती सारखी,
वर्म जाणे तो पारखे, वर्म जाणे तो पारखे, वर्म जाणे तो पारखे. हो, दिसायला दोन्ही सारखे दिसले तरी खरं खोटं हे वर्म ज्याला कळेल त्याला पारखी पाहिजे, परीक्षक पाहिजे. त्याला पारखी म्हणावं, परीक्षक म्हणावं. नाही तर खोट्या नोटाही खपतात ना. हो, जो नोटाचा जाणताय तो म्हणतो ही खोटी आहे. सगळ्याला खोटी नोट कळत नाही, खोटा रुपया कळत नाही, सोनं खरं आहे का खोटं आहे कळत नाही. पितळेला सोनं समजून आपण मुलाम्याचे नाणे, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने, तुका म्हणे नवे सोने, तुका म्हणे नवे सोने. हो, एखादं नाणं आहे सोन्याचं वर मुलामा केला, ते नाणं वजनाला जेवढं लागतं तेवढं सोनं नाहीये. ते सोनं दिसतंय पण आत सोनं नाहीये. सोने दिसेवरी तांबे तया पोटी, खरियाचे साठे विकू पाये. हो, वर सोनं दिसतंय. हो, सोने दिसेवरी तांबे तया पोटी. तांबा आहे धातू तांब, त्याच्यावरून सोन्याचा काय केलं, पाणी दिलं त्याला. सोन्याचं पाणी दिलं तर सोनं दिसतंय. अरे पण हे सगळं सोनं नाहीये. वाट दिसायला सोनं आहे, आत तांबा आहे. तसा साधू जरी दिसायला साधू दिसले तरी आत बाहेर साधू नाही, वर साधू आहे. अंदर की तो राम जाने. विठ्ठल खरे जे साधू आहेत त्या साधूंचा देह पवित्र, तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युतिया नामाचा सर्व काळ चिंतन करतो, ध्यान करतो, जप करतो, त्याचाच देह पवित्र आणि त्याचीच वाणी पुण्यवंत. त्याचाच देह पवित्र आणि त्याचीच वाणी पुण्यवंत. वाणी म्हणजे वाचा, बोलणार साधन जी वाचा वाणी. त्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पवित्र आहे. बरं, त्याचा देह पवित्र आणि त्याची वाणी पवित्र. अहो, देह पवित्र झाला, देहात पार हात पाय कान नाक डोळे वाणी, अहो हे सगळं देहात आलं. हो, देह म्हटल्यावर सगळं आलं ना. तुम्ही डोळ्याचा उल्लेख करीत नाही, कानाचा उल्लेख करीत नाही, कान डोळे सगळे देहात आले, मग वाणी देहातच आली ना. वाणी म्हणजे वाचा, बोलण्याचं साधन. मग वाणी जर देहात आले, देह पवित्र म्हटल्यावर वाणी पवित्र झालीच ना. हो, तुम्ही त्याची वाणी पवित्र असा वेगळा उल्लेख का करता, कसा करता, कशा करता करता. देह पवित्र म्हटल्यावर पुन्हा वाणी पवित्र म्हणता म्हणजे देहात वाणी नाहीये का? बाकीच्या कोणत्याच इंद्रियाचा उल्लेख करत नाही आणि फक्त वाणीचा उल्लेख करता. त्याच्या डोळ्याबद्दल काही बोलत नाही, हा, त्याच्या जिभेबद्दल काही, त्याच्या बाकीच्या हातापायाबद्दल काही बोलत नाही, त्याच्या मनाबद्दल बोलत नाही. फक्त काय तर त्याची वाणी पवित्र आहे. ज्याचा देह पवित्र आहे त्याची वाणी पवित्र आहे. पण देह पवित्र आहे तर वाणी पवित्र झाली. वाणीचा उल्लेख वेगळा स्पेशल स्वतंत्र का करता? कारण नसताना. काय कारण आहे? तर काहीतरी कारण असलं पाहिजे. ज्या अर्थी देह पवित्र म्हणून पुन्हा वाणी पुण्यवंत म्हणतात. पुण्यवंत म्हणजे पवित्र, चांगली. ज्या अर्थी वाणी पुण्यवंत म्हणताय त्या अर्थी आणि काहीतरी तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य असलं पाहिजे. वाणीला वेगळं तुम्ही जे पवित्र आणि पुण्यवान म्हणताय या तुमच्या बोलण्यात वाणीबद्दल काहीतरी बोलण्यात तथ्य असलं पाहिजे, काही अर्थ असला पाहिजे, काही मतलब आहे, काही सारांश आहे, काहीतरी हेतू असला पाहिजे. तो कोणता? विठ्ठल. हो, पण तो कोणता सांगायला वेळ आहे का? आता जाऊ द्या पुढच्या वेळेला. वाजले किती? 8:15 झाले. थंडीचा टाइम आहे आणि लांबत खूप चाललेलं आहे. मी नुसता उभं राहून एक अभंग म्हणून बसणार होतो. आता जवळजवळ किती वेळ झाला? 3.25 तास झाले बाबा. उद्या सकाळी किती वाजता आहे?
हा 6 वाजता सकाळी 10 कसं इतक्या उशिरा हा मग कितीला ठरवतो 10ला येता का उद्या 10 टाइम बरा आहे का उद्या 10ला या सकाळी 10ला उद्या सकाळी 10ला 8ला 9 वाजेपर्यंत थंडीच आहे त्याच्यात स्नान करायचंय तर मग 10ला या उद्या सकाळी 10ला आरंभ उद्या सकाळी 10ला आरंभ तुकाराम महाराज या अभंगातून जे काही वर्णन करतायत ते महात्म्याचं वर्णन करतायत महात्म्याचा देह पवित्र आहे आणि त्याची वाणी ही पुण्यवंत आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पण कोणता महात्मा जो वदे अच्युत सर्व काळ अच्युत या नामाचा जो सर्व काळ जप करतोय त्याचा देह पवित्र त्याची वाणी पुण्यवंत सर्व काळ सतत कृष्णमूर्ती सावळी रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत अंगे खेळे दैवत अंगे खेळे दैवत ओ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणा कोणाला हरिमुखे म्हणा कोणी हरिमुखे म्हणा कोणाला सांगता आसोने संसारे जीवे वेग करी आसोने वेदशा वेदशास्त्र उभारे बाया सदा वेदशास्त्र उभारे ओ वेदशास्त्र सगळे हात वर करून सांगतात बाया म्हणजे भाऊ भाऊ म्हणजे हात वेदशास्त्र उभारी बाया सदा वेद हात वर भाऊ वर करून शास्त्र हात भाऊ म्हणजे हात वर करून सांगतायत काय करा संसारात जरी तुम्ही आहात तरी नामस्मरण करा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ओ संसारी माणसांना पुण्य पाहिजे असेल तर काय करावं भगवंताच्या नावाचं नामस्मरण करावं नामजप करावा नाम जप नाम यज्ञ नाम जप यज्ञ तो परम हा यज्ञ आहे सप्ताह यज्ञ आहे नाम जप यज्ञ आहे नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे हे नामस्मरण जे सतत करतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ चिंतन करतो त्याचा देह पवित्र त्याची वाणी पुण्यवंत म्हणून आता पुढचा विषय सांगायला वेळ नाही 3 तास कार्यक्रम झालाय हा किती 3.5 तास पर्यंत कार्यक्रम होत आलाय मला उभा राहता येत नाही मी आजारी होतो उगा तुम्ही पुढे दिसलायत तुमच्या योगानंच तुम्हाला पाहूनच मी बोलत गेलो हे कीर्तन तुमच्या मुळात झालंय म्हणून आता तुम्हालाच नमस्कार करतो
आणि मग आता तुम्ही झोपा रात्रभर, उद्या सकाळी 10 वाजता या. आणि राहिलेला विषय सांगायला तर आता वेळ नाहीये. 3.5 तास कार्यक्रम झाला, तो जास्त झालाय. आणि तुम्हालाही थंडी आहे, मी तर आजारीच आहे, मला तर तुमच्यापेक्षा जास्त थंडी, उंच वर आहे. तेव्हा रात्र जायची थंडीत, तेव्हा कुठंतरी आडोशाला दशा येते ना तुम्हाला, ही रात्र पार पाडता येईल तशी पाडा. उद्या सकाळी 10ला या, स्नान करून थोडा 10-5 मिनिटाचा कार्यक्रम आपल्याला करून घेता येईल काय आता. तेव्हा आता असे जे कोणी महात्मे आहेत नामस्मरण करून ज्यांचा देह पवित्र झालेला आहे, आता मला उदाहरण दृष्टांत द्यायला वेळच कुठे आहे. अजून आमचे 3 चरण तसेच राहिले. ते पहिल्या चरणावरच आपला आतापर्यंत वेळ गेलाय. नाही तर असे जे महात्मे आहेत यांच्या चिंतनानं, तयाच्या चिंतने तरतील दोषे, तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राजे पातकांचा, जळतील राजे पातकांचा. आम्हाला असतील महात्मे, स्वतः तरुण जातील, उद्धरतील, चांगले आहेत ते, चांगले आहेत. आम्हाला काय उपयोग? अरे बाबा, आम्हाला सगळ्या जगाला उपयोग यांचा. यांच्या दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. पुण्यवान पुरुषाच्या दर्शनात प्रशस्ती म्हणजे समाधान आहे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे. सज्जन आहेत हे संत, ज्यांचा देह पवित्र, हे संत आहेत, हे सज्जन आहेत. त्यांच्या नावानं नामस्मरण करणारा पुण्यवंत होतो. पुण्यवंत होतो म्हणजे त्याचं पाप जातं, मग पुण्यवंत होतो. म्हणून आपण यांच्या दर्शनाला जावं. यांच्या नामस्मरणात आनंद आहे, उद्धार आहे, उद्धार आहे. एकनाथ महाराज होते. दर्शनात पुष्कळ आहे, आता सांगायला वेळ नाही, जास्त वेळ झाला. दादा महाराजांनी सांगितलं, मला तरी काय माहिती. सांगतात पण ते थांबवा, बंद करा म्हणत नाही. मला असं वाटतं की हे बंद करा म्हटलं म्हणजे बंद करू. ते मी बंद करा म्हणतील म्हणून वाट बघतो, तसं काय बोलत नसल्यामुळं आपोआप कसं काय बंद करावं आपण. एकनाथ महाराज होते. एवढा दृष्टांत बरी, एवढा ते एवढा. आणि त्याच्या पुढे आणखी एखादा मी म्हटलं म्हणजे तुम्ही म्हणाल पुन्हा एवढा. नाथ महाराज होते. गावात एक ब्राह्मण होता, गरीब होता, मूल होते एक. ते असं गोड खाऊ होतं, घरी गरिबी, आणि ते मुलगा भलतच गोड खाऊ. त्याला दररोज गुळ पाहिजे आणि गोड खायला पाहिजे, नाही तर मग ते किरकिर कुरकुरणार रडणार. ते आई बापाचे कदरले का नाही त्याला. इकडून तिकडून आणून गोड द्यावा, इकडून तिकडून आणून द्यावा, पण गरिबीमुळं कधी आहे कधी नाही, कधी मिळतं. शेजाऱ्या पाजाऱ्याला तरी कुठपर्यंत मागावं. पण ते पोरगं भलतं गोड खाऊ. ते असे कदरले का त्याने विचार केला की एकनाथ महाराजांच्या इथं दररोज ते जेवायला घालतात लोकांना. तिथं सत्रच चालू आहे, सदावर भोजन. कोणी आला की भोजन, कोणी आला की भोजन, मागितलं की भोजन. ते हे पोरगे तिथंच सोडावं चालतं, तिथं सगळ्यात चांगलं खायला भेटेल, हे तिथेच राहील, हे आपल्याजवळ उपयोगात नाही. गेलेत ना हात महाराज, महाराज हे आमचं मुलं आहे आणि हे फार गोड खायला मागत, आमच्याजवळ काही नाही, हे आम्ही तुम्हाला अर्पण केलं. आता चांगलं कोण अर्पण करील हो. फुटका देव असो मारुतीच्या पायाजवळ, देव कुठं फुटला की त्याचा नंबर मारुतीच्या पायाजवळ, मारुतीच्या देवळात. चांगले देव नेऊन ठेवतात तिथे फुटका. तसं रद्दी खट्याळ त्रासदायक याला महाराज नेऊन घाल. जुगार खेळतो महाराज, राहू द्यायला महाराज, जे महाराजाचे कैसे कापेल.
काय समाज. अहो महाराजांकडे पोथी आहे, पुराणे चांगला चांगला, त्या आवडीचा, बुद्धीचा चांगला, प्रेमाचा, काय काही करेल परमार्थाचा अभ्यास असा आणून द्यावा ना. जो संसाराला निरुपयोगी असतो ना त्यांचा ऐकत नाही आणि काम करीत नाही, जाऊ द्याला महाराज. आता महाराजाजवळ आता महाराज असेच आहेत. महाराजाजवळ लागतात तर 2 माणसं 4 माणसं. महाराजांनी एकट्याने गाडी कशी चालू, एकट्याने कुठे पळावं, मग 10-5 जण महाराजाला गाडीत लागतात. महाराजांची गाडी पाहिलेत लोक म्हणतात महाराज उद्या आमच्याकडे जेवायला. बरं झालं, आज चाललोय, उद्याचं आमंत्रण भेटलं, बिघडलं कुठं. आज जेवायलाच निघालोय आणि उद्याचं आमंत्रण भेटलं. उद्या त्यांच्याकडे गेलं की तिसरा भेटतो, महाराज उद्या आमच्याकडे चाललंय आमचं, देतो आम्हाला. आम्हाला ते काय, तो राम आम्हाला देतो, आम्ही काय कोणाचे खातो. तुमचं कोण खाते. भजन आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, सांगायचं तो गावबा, त्याचं नाव गावबा. गरिबी, गोड दिलं तर बरं, गोड दिलं तर बरं, नाही तर ते धिंगाणा करत रडायचं. कतरले आहे बाबा महाराज आमचं हे मुलं आहे, एवढं सांभाळा तुम्ही. त्याला दररोज गोड लागतो, गोड लागतं, आमचं जोड नाही. बरं काय हरकत नाही, राहू द्या. ठेवलं ते. आता ते नाथ महाराजांनी तिथं दररोज गोड खायला आहे. खाऊन खाऊन किती खायचं. गोड खा, काही खा, स्वच्छंदानं कसंही वाग, त्याला पूर्ण स्वातंत्र्य. त्याचा खेळकरपणा, त्याचा हूडपणा, त्याचं खाणं, हे नाथ महाराजांचं पोट भर त्याचं सांभाळ, कसं वागल तसं सांभाळ. होता 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 ते मोठे झाले शरीरानं. पण ते नाथ महाराजांचे तर पोथी पुराणे, लोक येत आहेत जात आहेत, ते तो पाहतोय, काही कानावर येते, काही ऐकतोय. होता 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 काय त्याचा परिणाम थोडाफार एवढा तेवढा झाला असेल ते झाला असेल. नाथ महाराजांनी काही एक ग्रंथ लिहायला घेतला होता, भावार्थ रामायण. तर ते ग्रंथ लिहायला घेतला, पण नाथ महाराजांची वर जायची वेळ आली. मग आता हे लिखाण राहिले अर्धवट. लोकांना सांगितलं महाराज तुमचं हे लिखाण अर्धवट राहिलं, तुम्ही चालले कसे, जाता कसे. काही नाही म्हणे, माझा गावबा करेल. गावबाला बोलवलं. गावबा म्हणजे एकदम आडानी आज्ञानी गूढ आणि गोड खाऊ, याच्या पलीकडे त्याला शिक्षण नाही, काही नाही, काही नाही. गावबा राहिलेलं करेल म्हणे. ते राहिलेलं नाथांचं काय अर्धवट काम होतं लिखाण, ते गावबानं केलं महाराज. ही संत कृपा आहे. त्यांचा देह, त्यांची वाणी पवित्र, तो देह वाणी पुण्यवंत गावबा करील. ती पवित्र वाणी, त्यांच्या वाणीतून निघालेला शब्द आहे तो खोटा खोटा होतोय का. त्यांचं शरीर काय आहे, त्यांची वाणी काय आहे, त्यांची तपश्चर्या काय, ते बोलतील ते होणार. म्हणून तर आमचे तुकाराम महाराज वर्णन करतात अशा महात्म्यांचं. असा जो कोणी महात्मा सतत भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा देह पवित्र आहे आणि त्याचीच वाणी पुण्यवंत आहे. कोणाची, जो देयाच्युत सर्व काळ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो देयाच्युत सर्व काळ. हो 8:30 झाले. मग किती वेळ झाला. 3.5 तास झाले. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. 3.5 तास झाले. उद्या 10ला या, उद्या 10ला. आज 3.5 तास म्हणजे दोन्ही कार्यक्रम, आजचा उद्याचा दोन्ही कार्यक्रम झाले समजा. उद्या 10 वाजता या.